बोपोडीची जागा माझी आहे. मी ती आतापर्यंत कोणालाही विकलेली नाहीये. ती माझ्याच ताब्यात जागा आहे आणि PMPML डेपो यासाठी ती आरक्षित आहे आणि मी त्यांना हँडओव्हर करणार आहे ती जागा. ते कागदपत्र सादर करत नाहीये. जागेवरती प्रॉपर्टी कार्डवरती माझं नाव आहे, टायटल अँड टेन्युअरवरती माझं नाव आहे आणि त्याला आतापर्यंत कुठे चॅलेंज केलेलं नाहीये सक्षम कोर्टामध्ये. ताबा हा म्हणजे गुंड लोक ताबा घेतात. आपल्या भारतामध्ये जागे टायटलवरती नाव असतं, ज्याचं नाव असतं त्याचा मालकी हक्क असतो आणि मालकी हक्क ज्याचा असतो त्याचा ताबा असतो. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे व्यावसायिक हेमंत गावंडे. ते माझ्या सोबत आहेत. नेमकं तुम्ही म्हणता की माझ्या सोबत चुकीचं झालेलं आहे, माझं नाव FIR मध्ये गोवण्यात आलेलं आहे. काय तुमच्या सोबत अन्याय झालेला आहे, काय चुकीचं घडलेलं आहे, खरं काय? अमेडिया कंपनी आणि त्याचे भागीदार यांच्याशी माझा कोणताही संबंध नाहीये. मी त्यांना कधी भेटलो नाहीये, बघितलं नाहीये, माझं काही व्यवहारही नाहीये. तर त्यांचं नाव माझ्याशी जोडण्यात आलंय. हा माझ्यावर अन्याय झालेला आहे. बोपोडीची जागा माझी आहे. मी ती आतापर्यंत कोणालाही विकलेली नाहीये. ती माझ्याच ताब्यात जागा आहे आणि PMPML डेपो यासाठी ती आरक्षित आहे आणि मी त्यांना हँडओव्हर करणार आहे ती जागा. ही जागा तुम्ही कुणाकडनं घेतली होती आणि किती रुपयाला घेतली होती? मी विद्वंस फॅमिलीकडून घेतली होती ती 2009 साली, 8 साली. कितीला घेतली होती? त्यावेळी 8 करोडच्या आसपास घेतली होती. ही जमीन घेऊन तुम्हाला काय करायचं होतं पुढे, म्हणजे याच्यातून काय प्रॉफिट मिळणार होतं तुम्हाला? ती जागा आरक्षित आहे. हा प्रश्न. जागा आता हँडओव्हर करायची मला PMPML ला आणि त्यांनी जर सोडली तर मला ठेवायची आहे. PMPL सोबत काही तुमचं बोलणं झालं का? काही व्यवहाराबद्दल तुमचं काही? व्यवहार नसतो याच्यामध्ये. भूसंपादन अधिकारी असतो आणि तो अधिकारी आमच्याकडून जागाही संपादन करतो आणि त्याला पूर्ण सहकार्य करू आम्ही. किती मोबदला भेटणार आहे? म्हणजे आता प्रेक्षकांना सोप्या भाषेत समजून घ्यायचं की तुम्ही ही जमीन घेतली, मात्र तुम्हाला त्याच्यातून काय मिळणार होतं, किती वाढीव पैसे मिळणार होते? मला कागद दिला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मोबदला देण्याचं ठरवलंय, पण त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते TDR देतील. आता एक कृषी विभाग म्हणजे विद्यापीठ म्हणतो, कृषी विद्यापीठ म्हणते की आमची जागा आहे, त्यांनी असा क्लेम केलेला आहे आणि यामध्ये तुम्ही म्हणता की माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, सगळं मी लिगली पुढे जाणार आहे. हे नेमकं विस्ताराने सांगा ना. बघा, म्हणजे एकतर सरकार असं, म्हणजे सरकार नाही, सॉरी, कृषी विद्यापीठाचे अधिकारी असं नाही म्हणू शकत की आमची जागा आहे. त्यांना कागदोपत्री सिद्ध करायला लागेल. त्यांच्याकडे ती जागा कुठल्या भूसंपादन कायद्याअंतर्गत आली, जागा भूसंपादनातून येते ना जागा, शास्त्र म्हणजे अशा संस्थाकडे, तर ती आली, त्याचे कागदपत्र द्यावे लागतील. ते कागदपत्र सादर करत नाहीये. जागेवरती प्रॉपर्टी कार्डवरती माझं नाव आहे, टायटल अँड टेन्युअरवरती माझं नाव आहे आणि त्याला आतापर्यंत कुठे चॅलेंज केलेलं नाहीये सक्षम कोर्टामध्ये. तुम्ही आता हे विद्वांस भट कुटुंबियांकडून जमीन तुमच्याकडे घेतली होती, तर कुठल्या पॅटर्नने घेतली? POA ने घेतली? खरेदी खताने घेतली. हो, मग प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरली पूर्ण मी. मग आता तुमच्यावर गुन्हा का दाखल झालाय? अहो, हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. माझ्यावर गुन्हा का दाखल झालाय म्हणून, आणि माझा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. कसा संबंध नाही नेमका? FIR तुमच्यावर दाखल झाली? हो, झाली ना FIR दाखल. म्हणजे ते तहसीलदारांनी ऑर्डर केली आहे की ते कृषी विद्यापीठ भाडेकरू आहे की नाहीये, तर त्यांनी भाडं दिलं असतं मला किंवा भाडेकरूचे कागदपत्र सादर केले तर विषय संपून जाईल. आता ते हायकोर्टात, आणि ते हायकोर्टात गेलेत ह्याच्यावरती दाद मागायला की ते भाडेकरू आहेत म्हणून. तर त्यांनी ते भाडेकरू आहेत म्हणून हायकोर्टात सिद्ध करावं. आमचं काय म्हणणं नाहीये. तहसीलदारांना का त्याच्यामध्ये आणण्यात आले नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात? ते नाही माहिती साहेब मला. माझं टायटल, माझे पेपर्स याच्याबद्दल बोलू शकतो. आणि आता कृषी विद्यापीठ हायकोर्टात गेलेलं आहे, माननीय उच्च न्यायालयात. तिथे ते दाद मागतायत, तिथे आम्ही आमचं उत्तर देऊ. तिथे काय मीडिया कंपनी तुम्ही म्हणता मी त्यांना ओळखत नाही, कोणाची ते माहित नाही. दिग्विजय पाटील यांच्याशी काय तुमचं? सर, मी कोणालाच भेटलो नाही, कोणाशी व्यवहार नाही, मी कोणाला बघितलेलं पण नाही आजपर्यंत. एकनाथ खडसे असं म्हणतात की आमच्याही भोसरी प्रकरणामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका पार पडली होती. आता तीच काहीतरी राग होता तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा, त्यामुळे तुम्ही तो व्यक्त केला होता. तुमची नार्को टेस्ट केली पाहिजे, सगळ्या प्रकरणात केली पाहिजे, त्याच्यातून सगळं मोठा स्कॅम बाहेर येईल. आय एम व्हेरी क्लिअर. मी एकही माझ्या कुठल्याही व्यवसायामध्ये मी छोटं पण क्रिमिनल काम करत नाही किंवा एकही गैरवर्तन खोटं काम करत नाही. काय करायचं ते करा. मी एकदम क्लिअर आहे आणि कायद्याच्या प्रक्रियेवरती माझा विश्वास आहे. मी त्याप्रमाणे जाणार. तुम्ही आता कायदेशीर गोष्टीला समोर जाणार आहेत का? म्हणजे जे कृषी विद्यापीठ म्हणतंय की आमचे त्यांना नोटीस बजावणार किंवा त्यांना कोर्टात खेचणार किंवा इतर कोणाला कोर्टात घेऊन जाणार किंवा पोलिसांनी तुमच्यावर FIR दाखल केली त्याच्या विरोधात जाणार? आता सक्षम न्यायालयात जावंच लागेल ना साहेब. मी जाणार मध्ये. आपण तहसीलदारांकडे कशाला गेला होतात आणि कुळ कायद्याची नोंद लावायची होती किंवा काय अप्लिकेशन केलं होतं, हा एक प्रश्न आहे. बघा, टेनन्सी ऍक्ट आहे, जो भाडेकरू आहे की नाही याच्यासाठी दिवाणी न्यायालयाचा ऍक्ट आहे, त्याच्यावरती तहसीलदार जज असतो. तर त्याच्याकडे मी अपील केलं होतं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ याच्यामध्ये भाडेकरू दिसतंय, ते कधीही भाडं देत नाहीत आम्हाला किंवा त्याचं कोणतंही दस्त नाहीये त्यांच्याकडे, तर ते भाडेकरू आहेत की नाही आहेत याचा निर्णय घ्यावा.
एवढंच यासाठी ऍप्लिकेशन तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं. अपील केलं होतं. हो, ऍप्लिकेशन केलं होतं. मग याच्यामध्ये असं एक बोललं जातं की कुळ कायदा म्हणून अशी एक नोंद लावली जावी तुमच्या नावे, असं काही झालं का त्याच्यामध्ये? अहो, मी मालक आहे, ते भाडेकरू आहेत, बरोबर ना. भाडेकरूंनी भाडं दिलं पाहिजे किंवा त्यांच्याकडे भाड्याचं दस्त पाहिजे, या दोन गोष्टी असतात ना. आणि त्यांचं भाडेकरू म्हणून नाव निघालं, म्हणजे निघालं नाही, ते भाडेकरू नाही आहेत असं जर तहसीलदारांनी म्हटलं तर त्यांनी त्याला अपील करायला पाहिजे. तर अपिलासाठी स्टेज आहेत ना, त्यांचं कलेक्टरकडे अपील असेल, मग वरचे कोर्टात असेल, त्यांनी अपील करायचं की ते भाडेकरू आहेत हे त्यांनी सिद्ध करायचं. पण तुमचं जर टायटल एवढं क्लिअर आहे तुम्ही म्हणता, तर मग तुम्ही कृषी विभागाकडे ही जागा इतक्या दिवस कशी काय ठेवली, म्हणजे ताबा कसा काय ठेवला आहे त्यांच्याकडे? बघा, जागा ताबा हा म्हणजे गुंड लोक ताबा घेतात. आपल्या भारतामध्ये जागे टायटलवरती नाव असतं, ज्याचं नाव असतं त्याचा मालकी हक्क असतो, आणि मालकी हक्क ज्याचा असतो त्याचा ताबा असतो. तुम्ही असं प्रत्यक्ष ताबा मिळवण्याचा तिथे प्रयत्न केला नाही? नाही, माझा ताबा आहे ना, माझी सिक्युरिटी तिथे आता. कृषी विभाग तिथे सध्या त्यांचं महाविद्यालय वगैरे नाही, महाविद्यालय नाहीये साहेब, जागा मोकळी आहे, जागेवरती शेती चालू आहे. म्हणजे शेती नाही, गुरांचा चारा आहे, आणि ती आता PMPML डेपोसाठी आरक्षित आहे. त्यांना पाहिजे तेव्हा मी देणार आहे ती जागा. त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार केलाय तसा. त्यांनी केला घेऊन. हा, कलेक्टरने मला पत्र पाठवलंय की जागा कृषी महाविद्यालय आपल्या ह्याला PMPML डेपोला पाहिजे बस पार्किंगसाठी. त्यांच्या सगळ्या बस सध्या रस्त्यावर उभ्या राहतात, तर मी त्या बससाठी ती जागा देणार आहे. नक्कीच. तर हे होते हेमंत गावंडे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत, आणि डॉक्युमेंट असल्यामुळे माझी बाजू भक्कम आहे, आणि हे सिद्ध करण्यासाठी आणि माझ्यावर ज्यांनी आरोप चुकीचे केले त्यांच्या विरोधात मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार, असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, प्लेट्सअप मराठी, पुणे.